घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऐश्वर्या सोनाराच्या दुकानात जाते तर तेथील सोनार तिला पाहून म्हणतो, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही सयाजीरावांची मुलगीच ना, आणि आता रणदिवेंची सून झालात. तुम्हाला काय हवं आहे सांगा ना. तर ऐश्वर्या म्हणते, असं पर्टिक्युलर काही नाही, तुम्ही मला डिझाईन्स दाखवा मग मी सांगते. ते तिला वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवत असतात. तर ऐश्वर्या म्हणते, बाय द वे, जानकी वहिनींनी एक हार दिला होता पॉलिशसाठी, तो झाला आहे का, दाखवा ना. तर तो सोनार म्हणतो, झाला आहे, आणि तो हार तो ऐश्वर्याला दाखवतो. तर ऐश्वर्या म्हणते, राईट, हाच हार, याच्यासारखा दुसरा कोणता हार असूच शकत नाही. तर ऐश्वर्या म्हणते, अंकल हा हार झाला आहे ना, मग मी हा घेऊन जाते. तर सोनार म्हणतो, अरे पण जानकी वहिनींना सांगायला लागतं. तर ऐश्वर्या म्हणते, अंकल तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर, आता मी सुद्धा त्याच घरची सून आहे. तुम्ही मला सांगा पॉलिशचे किती पैसे झाले, मी लगेच तुम्हाला ट्रान्सफर करते. थँक्यू, असं म्हणून तेथून निघून येते. इकडे सुमित्रा शर्वरीला म्हणत असते, तू माझा तन्मनी जरी घातला असतास ना तरी छान दिसला असता या साडीवर. तर शर्वरी म्हणते, पण मला तोच हवा होता. त्यावेळी जानकी तेथे येते. तर शर्वरी म्हणते, आता निघतो आम्ही, उपयोग झालाच नाही येथे येऊन. हारही नाही मिळाला आणि ऐश्वर्या पण नाही भेटली. तर सुमित्रा म्हणते, हो ना, ऐश्वर्या सकाळपासून दिसलीच नाहीये, मला आता काळजी वाटायला लागलीये. तर जानकी म्हणते, मी जाऊन बघून येते. शर्वरी वंश, चला आपण जाऊन बघू. शर्वरी आणि जानकी वर येऊन ऐश्वर्याचा दरवाजा वाजवत असतात. बराच वेळ झालं तरी ऐश्वर्या दार उघडत नसते, त्यामुळे तेथे ऋषिकेश आणि विक्रांत सुद्धा येतात. तर जानकी म्हणते, बघा ना किती वेळ एवढा आवाज सुरू आहे, एवढ्या आवाजात झोपच नाही लागू शकत, ती अशी कशी झोपली. तर सगळे ऐश्वर्याला आवाज देत असतात. तर सुमित्रा म्हणते, काही झालं नसेल ना तिला. इकडे ऐश्वर्या गुपचूप सीडीवर चढत चढत जानकीच्या रूममध्ये जात असते. तर ऋषिकेश म्हणतो, मला असं वाटतं की आपण दार तोडावं. ऐश्वर्या खिडकीतून येऊन जानकीच्या कपाटामध्ये तो हार ठेवते, त्यावेळी तेथे तिचं पैंजण पडतं. ऋषिकेश आणि विक्रांत दरवाजा तोडत असतात. तर दरवाजा आतून उघडतो आणि ते सगळे आतमध्ये येतात. तर ऐश्वर्या जमिनीवर पडलेली असते. तर जानकी तिच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवते आणि तिला बेडवर ते बसवते. तर सुमित्रा विचारते, झालं काय तुला. तर ऐश्वर्या म्हणते, काही कळलं नाही, मला औषधं चालू आहेत ना, त्यामुळे मला गुंगी आली वाटतं. मी चालायचा प्रयत्न करत होते, त्यावेळी मला चक्कर आली आणि त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. तर जानकी म्हणते, तू पलंगावरनं कशाला उतरलीस खाली, आम्हाला हाक मारायची, आम्ही आलो असतो. तर ऐश्वर्या म्हणते, आय एम सॉरी, पण मला त्यावेळी सुचलं नाही काहीच. तर शर्वरी म्हणते, पण आता बरी आहेस ना तू, किती घाबरवलंस तू आम्हाला, आम्ही केवढा वेळ दरवाजा वाजवत होतो, हाका मारत होतो. तर ऐश्वर्या म्हणते, सॉरी हा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला खरंच काहीच सुचत नव्हतं. तर शर्वरी म्हणते, आता आराम कर. तर जानकी म्हणते, अगं तू रिकाम्या पोटी औषध घेतलंस म्हणून काहीतरी त्रास झाला असेल, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून घेऊन येते. तर ऐश्वर्या म्हणते, नाही नको, मला ना थोडा वेळ आराम करायचा आहे, म्हणजे बरं वाटेल मला. तर सगळे बाहेर जायला लागतात. तर ऐश्वर्या म्हणते, शरुताई तुम्ही थांबा ना, मी एकटी बोर होईल, तर आपण थोड्या गप्पा मारू. तर शर्वरी तिच्याजवळ थांबते. ऑफिसमधील एक माणूस घरी कीटकनाशके घेऊन येतो. तर ऋषिकेश म्हणतो, आपल्याला याचं प्रदर्शन किंवा सोहळा नाही करायचा, आपल्याला थेट याचं वाटप करायचं आहे. शेतकऱ्यांना आपल्याकडे बोलवायचं की आपण शेतकऱ्यांकडे जायचं हे मी तुम्हाला कळवतो. तर तो माणूस तेथून निघून जातो. इकडे शर्वरी ऐश्वर्याला विचारते, पाय दुखतोय का आणखी. तर ऐश्वर्या म्हणते, हो ना, तुम्ही मला ऑइंटमेंट देता का, त्यामुळे थोडंसं बरं वाटेल. तिकडे त्या ड्रॉवरमध्ये ठेवलं आहे. तर शर्वरी त्या ड्रॉवरमध्ये पाहते तर तेथे तिला काहीच भेटत नाही. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, अरे मी विसरले, जानकी वहिनी ते त्यांच्या कपाटात ठेवतात, तुम्ही बसा ना, मी मंगलताईंना सांगते. तर शर्वरी बसायला लागते. तर ऐश्वर्या लगेच ओरडते आणि म्हणते, मधनं कळ येते, ते ऑइंटमेंट लावलं ना की मग बरं वाटतं. तर शर्वरी म्हणते, मी घेऊन येते आत्ता. तर ऐश्वर्या म्हणते, नाही तुम्ही राहू द्या ना, तुम्ही बसा. तर शर्वरी म्हणते, नाही तुला दुखतंय ना, तर मग मी जानकी वहिनींच्या कपाटातून ते घेऊन येते, पण तू उठू नकोस, बसून राहा. तर शर्वरी ते आणायला जाते. तर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, आत्ता मजा येणार आहे. शर्वरी जानकीच्या रूममध्ये ते ऑइंटमेंट घेण्यासाठी येते. तर तिला कपाटात तो हार दिसतो. ती पाहते तर तोच हार असतो जो तिला पाहिजे असतो. तर ती स्वतःशीच म्हणते, आणि मला म्हणाली की तो पॉलिशला दिला आहे, नव्हता द्यायचा तर सांगायचं ना नाही द्यायचा म्हणून. तो हार घेऊन ती रागातच सगळ्यांसमोर येते आणि जानकीला विचारते, असं का करतेस वहिनी, पोटात एक आणि ओठात एक.
तर सुमित्रा म्हणते, शरू काय हे, अगं जानकीशी असं का बोलतीयेस? तर जानकी विचारते, काय झालंय? तर शर्वरी म्हणते, मगाशी भारी सांगत होतीस, मुलीचं लग्न झालं तरी मुलीचा तेवढाच हक्क असतो घरावर जेवढा सुनेचा असतो. पण ते सगळं तोंड देखलं होतं ना. तर सुमित्रा म्हणते, अगं पण झालं काय, उगाच आरोप करू नकोस तिच्यावर. तर शर्वरी म्हणते, मला माहिती आहे तू तिचीच बाजू घेणार. आणि सुमित्राला म्हणते, तू मला सांग, मगाशी मी जेव्हा हाराबद्दल विचारलं तेव्हा ही सगळ्यांसमोर म्हणाली ना की हार पॉलिशला दिला आहे ज्वेलरकडे. तर सुमित हो म्हणतात. तर शर्वरी सगळ्यांना तो हार दाखवते आणि शर्वरी म्हणते, हा हार हिच्या कपाटात होता. तर जानकी मनात विचार करते, मी तर नक्की पॉलिशला दिला होता, मग हा हार कपाटात कसा आला? तर शर्वरी रागातच म्हणते, जर तुला हा हार द्यायचा नव्हता तर स्पष्ट सांगायचं ना की मला नाही द्यायचा तो हार तुला. शर्वरी, तुझ्या आईने म्हणजे माझ्या सासूने तो हार मला दिलाय तर त्यावर तुझा काहीही अधिकार नाहीये. मला अजिबात वाईट वाटलं नसतं, पण तुझे हे खोटं वागलीयस ना त्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटले मला वहिनी. आणि माझ्याशी जे कोणी खोटं बोलतं, मला चीट करतं, ते मला सहन होत नाही, तुला माहिती आहे ना. हे सगळं ऐश्वर्या वरून लपून बघत मजा घेत असते आणि स्वतःशीच म्हणते, चला लागली आग हवी होती तशी. तर जानकी मनात विचार करते, नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि हे आता वाढता कामा नये. तर ऋषिकेश म्हणतो, हे बघ शरू, जानकी असं कधीच करणार नाही, नक्कीच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालीये. तर नाना म्हणतात, हो तुझाच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, आपली जानकी. तर शर्वरी म्हणते, जानकी तुमची आणि मी, मला एक कळत नाहीये, मी इतका धडधाकट पुरावा दाखवतीये तरी तुम्ही सगळे मलाच का बोलताय? तर जानकी म्हणते, शर्वरी वंश असा कुठलाच गैरसमज करून घेऊ नका, माझ्या मनात मुलगी सून असा कुठलाच भेदभाव नाहीये. आणि हाराचं म्हणत असाल तर मला असं वाटतंय माझाच काहीतरी गोंधळ झाला असणार आहे. सतत हार पॉलिशला द्यायचाय, हार पॉलिशला द्यायचाय असंच मी घोकत होते, म्हणून मला असं वाटलं की मी तो दिला पॉलिशला आणि ॲक्च्युली तो कपाटातच होता. खरंच माझा गोंधळ झाला हा. लग्नाची आवराआवर होती, त्यानंतर हेल्पलाईनचा गोंधळ, आईंना आमटीमुळे झालेला त्रास, हे सगळं एकत्र आलं आणि या गडबडीत बहुतेक तो हार पॉलिशला द्यायचा राहून गेला. आणि माझ्या डोक्यात हेच होतं की मी तो हार पॉलिशला दिलाय. आणि तुमचंही बरोबर आहे म्हणा, असं झाल्यावर हर्ट होणारच ना. शर्वरी वंश, सॉरी, माझ्यामुळे तुम्ही दुखावला गेलात. आणि जानकी हात जोडून तिची माफी मागते. तर शर्वरी म्हणते, एवढं करायची काही गरज नाही. मगाशी ती ऐश्वर्या आणि आता तू, रणदिवेंच्या सुनांनी काय नंदेच्या पुढे हात जोडायचा व्रत घेतलाय का? तर जानकी म्हणते, नाही नाही तसं काही नाही, पण मी खोटेपणा केलेला नसताना सुद्धा तुम्हाला तसं वाटलं हे जास्त मनाला लागलंय. आणि या लहान सहान गोष्टींनी एका गैरसमजामुळे आपल्यातलं सुंदर नातं तुटू नये यासाठी एकदा काय मी 10,000 वेळा हात जोडून माफी मागायला तयार आहे. आणि शर्वरी वंश, मी म्हणल्यासारखं या घरावर, या माणसांवर, या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा अधिकार होता, आहे आणि कायम राहील. अगदी या हारावर सुद्धा, जरी तो मला आईंनी दिला असला तरीही. आणि तो हार घेऊन शर्वरीला द्यायला लागते. तर शर्वरी म्हणते, नाही नाही नकोय मला, मी फक्त आजच्या दिवशी घालायला मागितला होता. तर जानकी म्हणते, नाही हा वंश, तुम्ही जर हा हार घेतला नाही तर मला असं वाटेल की तुम्ही अजून चिडलेला आहेत, तुम्ही मला माफ केलं नाहीये. असं नाही चालणार, मी सांगतीये ना, घ्या. तर जानकी तिला तो हार देते आणि म्हणते, खरंच सांगतीये, हे असं कसं झालं काहीच कळलं नाही, अगदी मनापासून सॉरी. तर शर्वरी म्हणते, बास आता तुझं सॉरी, तू हार दिलास, मी घेतला ना. तर नाना म्हणतात, आता कसं, अगं पोरी, नात्यात गोष्टी ताणायच्या नसतात, नाती तुटतात, त्यामुळं सांभाळून घ्यायचं असतं. आणि जानकीला म्हणतात, आता फक्कडसा चहा ठेव बरं, या शर्वरीनं ना माझं डोकंच दुखावलंय बघ. तर ऐश्वर्या वरून सगळं पाहत असते आणि मनात विचार करते, शी, एवढा खटाटोप करून त्या हाराचं प्रकरण केलं, पण त्या जानकीने आपली चूक ॲक्सेप्ट करून सगळा गेमच फिरवला. पण ठीक आहे, जाऊ दे, तरीही मीच जिंकले. एवढा नवलखा हार त्या जानकीला शर्वरीला द्यावा लागला, हे पण काही थोडं नाहीये. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, जानकी ते पैंजण दाखवून ऋषिकेशला म्हणत असते, आपल्या रूममध्ये कोणीतरी आलं होतं आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून ती ऐश्वर्या होती, हे तिचं पैंजण. ऐश्वर्या जे काही वागली आहे ना, ते तिला कसं सुधरवायचं हे आता माझ्यावर. जानकी एक प्लॅन करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गुलाब आतमध्ये येऊन सगळ्यांना सांगतो की आपल्या घरात साप शिरला आहे. त्यावेळी
जानकी ते ऐश्वर्याच्या पायाजवळ टाकते तर ऐश्वर्या उड्या मारतच खुर्चीवर जाऊन चढते. तर जानकी म्हणते, अरे वा, तुझा पाय बरा झाला की. वर चढलेल्यांना खाली कसं उतरवायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.